हॅलो गाईज, मी आहे मयुरी आणि मी करते 60 डेज इंटरमिटंट फास्टिंग। माझ्या दिवसाची सुरुवात मी वजन चेक करण्यापासून करते। म्हणजे वॉशरूमला वगैरे जाऊन यायचं आणि हे नंतर वजन चेक करायचं आणि हे आपलं परफेक्ट वजन असतं सकाळचं। त्यानंतर मी गरम पाणी प्यायली आज नॉर्मली। आणि आज थोडं उठायला उशीर झाला होता, म्हणजे वाटतं 6:30 पावणे 7 असे वाजले होते। त्यामुळे पूर्ण माझं शेड्यूल बिघडलेलं, त्यामुळे आज एक्सरसाइज मी स्किप केलेली आहे। चालतं थोडं असं। ब्लॅक कॉफ़ी घेतली आहे रोजच्याप्रमाणे आणि मग नंतर लंचची तयारी केली आहे। आज मी घेतले हे 2 ज्वारीच्या भाकऱ्या घेतल्या आहेत, छोट्या छोट्या होत्या म्हणून। बेसनचा चिला घेतलेला आहे भरपूर असं, पनीर टाकलं आहे भरपूर प्रोटीनसाठी। गवारची भाजी घेतलेली आहे फायबरसाठी, आणि हे काकडी गाजर आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी चणे शेंगदाणे। ऑफिसला निघण्यापूर्वी हे रोजच्या प्रमाणे सॉल्टेड लाईम वॉटर पिते आहे 1 ग्लास, आणि त्यानंतर मग ऑफिसला निघते। साधारण 1:30 ते 2 पर्यंत मी माझा ब्रेकफास्ट करते, आणि मग 2 पर्यंत वगैरे 15 मिनिटांनी मी लंच करते, आणि मग 3 वाजल्यापासून माझा फास्टिंग चालू होतो। अजूनही मी 22 तासांचंच फास्टिंग करते। बघू कधीपर्यंत करते, स्टक होईल तेव्हा मग थोडंसं हे करीन। घरी आल्यानंतर मग पाणी पियायचं आहे। हे मी उद्याच्या भाजीची तयारी करते, मेथीची भाजी साफ करून घेते, आणि मग रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा एकदा हे 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिते। बाय, उद्या भेटूया। गुड नाईट।